इकडे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीलाही जोर चढलाय। नाशिकमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। तर अमरावतीमध्ये नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते। तर कोकण मतदारसंघासाठी शिक्षक आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळाराम पाटील यांनी अर्ज भरलाय। तर भाजपकडून वेणुगोपाल कडू आणि शिवसेनेकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले। तर अपक्ष उमेदवार म्हणून रामनाथ मोते आणि केदार शिंदे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। नागपूरमध्ये विद्यमान आमदार नागो गाणार यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण या 5 मतदारसंघांसाठी येत्या 3 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। कोण मैदानात आहे? काँग्रेस राष्ट्रवादीसह आघाडी करत बाळाराम पाटील, तिकडे भाजपचे वेणुगोपाल कडू आणि रामनाथ मोते अपक्ष ही कोकण शिक्षक मतदारसंघातली लढाई बघायला मिळते। नाशिकमध्ये डॉक्टर प्रशांत पाटील, सुधीर तांबे आणि राजू देसले हे भाजप, काँग्रेस आणि सीपीएम यांच्याकडून मैदानात आहेत। औरंगाबादेत सतीश पत्की आणि विक्रम काळे अशी लढाई बघायला मिळेल, भाजप आणि राष्ट्रवादी। अमरावतीतली लढाई भाजप आणि काँग्रेस, रणजित पाटील आणि संजय होळके यांच्या दरम्यान रंगेल।